लेक्चरला आपण आता सुरुवात करू. हे तर मागचे कन्सेप्ट आपण रिवाइज केले. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला आता सेट्सचे काही 2 पॉईंट सांगतोय आणि त्याच्यानंतर आपण डिक्शनरीला चालू करू. तर सेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुमचा जो सेट असतो तो म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. सेट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, पण तरीसुद्धा तुम्ही सेटमध्ये एकदा जो डेटा पुट झाला, एकदा जो डेटा तुम्ही ॲड केलेला आहे, त्या डेटाला तुम्ही अपडेट नाही करू शकत. एक्झिस्टिंग डेटाला आपण अपडेट नाही करू शकतो सेटमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. सेटमध्ये एक्झिस्टिंग डेटा जो असतो, तुमचा जो एक्झिस्टिंग डेटा असतो त्याला तुम्ही अपडेट नाही करू शकत. लिस्टमध्ये आपण अपडेट करू शकतो. लिस्टमध्ये आपण एक्झिस्टिंग डेटाला अपडेट करू शकतो. आता लक्ष द्या, लिस्टमध्ये आपण डेटाला ॲड करू शकतो, एखादा डेटा डिलीट पण करू शकतो. सेम सेटमध्ये पण आपण एखादा डेटा ॲड करू शकतो आणि सेम डिलीट पण करू शकतो. पण लिस्टमध्ये मला जर का या 10ला 100 करायचं आहे तर मी इझिली या 10ला 100 करू शकतो. लिस्टमध्ये जर का या 10ला मला 100 करायचं आहे तर इझिली मी या 10ला काय करू शकतो, 100 करू शकतो. पण सेटमध्ये तसं पॉसिबल नाही आहे. सेटमध्ये जर का मला या 10ला 100 करायचं आहे तर तो ऑपरेशन पॉसिबल नाही आहे. मला जर का त्या 10ला 100 करायचं असेल तर स्टेप्स काय, पहिले त्या 10ला रिमूव्ह करणार, पहिले मी त्या 10ला डिलीट करणार आणि मग 100ला ॲड करणार. पण लिस्ट तसं सांगतोय का 10ला पहिले डिलीट करा मग ॲड करा परत एकदा 100? नाही. लिस्ट काय सांगतोय, त्या सेम पोझिशनवरती, याच जागेवरती आपण 10चा 100 करून टाकू. या सेम पोझिशनवरती आपण काय सांगतोय, मी या 10ला आपण काय कशामध्ये कन्वर्ट करतोय, 100मध्ये कन्वर्ट करतोय. पण सेट काय सांगतोय, इथं जो 10 आहे त्याला जर का 100 करायचं असेल तर तो पॉसिबल नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही 10ला रिमूव्ह करा आणि मग तुमचा डेटा 100ला ॲड करा. सो हा पॉईंट नोट डाऊन करा. सेटमध्ये एकदा जो डेटा पुट झाला, एक्झिस्टिंग डेटाला तुम्ही अपडेट नाही करू शकत. जर का तुम्हाला एक्झिस्टिंग डेटाला अपडेट करायचा असेल तर तुम्हाला तो डेटा पहिले रिमूव्ह करावा लागेल आणि मग तुमचा जो अपडेटेड डेटा आहे, जो न्यू डेटा आहे त्याला तुम्हाला ॲड करावा लागेल. ठीक आहे. लिस्टमध्ये तो पॉसिबल आहे, दोन्ही पण ऑब्जेक्ट म्युटेबल आहे. पण फरक आहे, इथं आपण एक्झिस्टिंग डेटाला अपडेट करू शकतो आणि इथं आपण एक्झिस्टिंग डेटाला अपडेट नाही करू शकतो. पहिल्यांदा रिमूव्ह करावं लागेल आणि मग ॲड करावं लागेल. सो ही गोष्ट लक्षात घ्या. बेस्ट एक्झाम्पल याचं आहे, तुम्ही जर का एखादं नेमची लिस्ट बनवताय, चुकून तुमच्याकडून एखाद्याचं नावची स्पेलिंग चुकलेली आहे, सो त्या केसमध्ये लिस्टमध्ये जर का तो डेटा स्टोअर असेल तर लिस्ट काय सांगतोय, फक्त नावाची स्पेलिंगच चुकलेली ना, आपण ती स्पेलिंग बरोबर करू. पण सेट काय सांगतोय, जी स्पेलिंग तुमची चुकली होती त्याला पहिले डिलीट करून टाका आणि मग तुमचा नवीन डेटा ॲड करा. ठीक आहे. हे पॉईंट्स नोट डाऊन करा. सेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, तिथं तुम्हाला एक्झिस्टिंग डेटाला अपडेट करता येत नाही. पुढचा टॉपिक आहे आपला आता लास्ट टॉपिक आहे सेटमधलं, सेट कन्कॅटिनेशन. कन्कॅटिनेशन आपण कसं परफॉर्म करतो बोला. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये तुम्ही कन्कॅटिनेशन ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. कसं केलं होतं, प्लस साईन यूज करून, प्लस साईनचा यूज करून तुम्ही 2 सेटला कन्कॅटिनेशन परफॉर्म करू शकता. बरोबर. चालेल. नेक्स्ट आहे आपलं टॉपिक सेट कन्कॅटिनेशन. त्याच्यामध्ये कन्कॅटिनेशनचा अर्थ काय असतो, 2 सेटला काय करणार आहे तुम्ही, मर्ज करणार. कन्कॅटिनेशन आपण जेव्हा जेव्हा स्ट्रिंगमध्ये कन्कॅटिनेशन केलं, लिस्टमध्ये केलं, टपलमध्ये केलं, काय ऑब्झर्व केलं तुम्ही, 2 लिस्ट तुमचे एकत्र झाले, 2 टपल तुमचे एकत्र झाले. स्ट्रिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल 2 स्ट्रिंग तुमचे एकत्र झाले. सेम सेटमध्ये जर का मला कन्कॅटिनेशन परफॉर्म करायचं असेल तर तो ऑपरेशन पॉसिबल नाही आहे. लक्ष द्या, सेटमध्ये तुम्ही कन्कॅटिनेशन ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकत.
मग काय आलेलं आहे तुम्हाला अनसपोर्टेड ऑपरेंड. अनसपोर्टेड ऑपरेंड म्हणजे काय की दोन सेटवरती कन्कॅटिनेशन ऑपरेशन्स परफॉर्मन्स नाही होऊ शकतो. असं कोणतं ऑपरेटर, असं कोणतं प्लस ऑपरेटर त्यांच्यामध्ये व्हॅलिडच नाही आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही सेटमध्ये कन्कॅटिनेशन ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकत. सेम वेमध्ये तुम्ही सेटमध्ये रिपिटेशनला पण परफॉर्म नाही करू शकत. तुम्ही सेटमध्ये रिपिटेशनला पण परफॉर्म नाही करू शकत. रिपिटेशनचा अर्थ काय होतं, स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये तुम्ही रिपीट केलं होतं म्हणजे काय, तो डेटा तुमचं तेवढ्या नंबर ऑफ टाइम्स काय होणार, रिपीट होणार, बरोबर. पण सेट कसं आहे आपलं, डुप्लिकेट डेटाला ठेवत नाही. सो ह्या केसमध्ये तुम्ही रिपिटेशन तर परफॉर्मन्स करू शकत नाही. रिपिटेशनचा अर्थ काय, S1 मध्ये जेवढं पण डेटा आहे, सपोज S1 मध्ये जेवढं पण डेटा आहे ह्याला मी सांगते 5 वेळेस रिपीट करा, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, हा जो डेटा आहे तो डुप्लिकेट होणार. तो सेट तुमचा डुप्लिकेट एंट्रीजनी भरून जाणार आहे, कारण तो डेटा जर का 5 वेळेस रिपीट झाला तर एक एक व्हॅल्यू किती वेळा आली, 5 वेळेस आली. सो त्या केसमध्ये रिपिटेशन पण तुमचं सेटमध्ये अलाउड नाही. हा पॉईंट नोट डाऊन करा. कन्कॅटिनेशन पण अलाउड नाही आहे आणि सेम तुमच्यासाठी रिपिटेशन सुद्धा अलाउड नाही आहे सेटमध्ये. त्याच्यानंतर आहे सेट मेंबरशिप ऑपरेटर. सेट मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर कोणतं होतं तुमचं, इन ऑपरेटर, बरोबर. इन ऑपरेटर कोणतं होतं तुमचं, मेंबरशिप ऑपरेटर. काय यूज आहे इन ऑपरेटरचं, बोला. ते सेट मध्ये 10 व्हॅल्यू आहे का नाही हे शोधतो. हां, तो आउटपुट तुम्हाला बेसिकली ट्रू आणि फॉल्स मध्ये देणार. 10 व्हॅल्यू S1 मध्ये प्रेझेंट आहे का नाही हा चेक करणार आणि तुम्हाला आउटपुट शो करणार. ठीक आहे, रन करून बघा. तसंच सेटवरती तुम्ही लूप पण चालू शकता. लूप पण तुम्ही सेटवरती तुमचं व्हॅलिड आहे. तर अशा पद्धतीने तुमचं लूप चालणार आहे. सो बघू शकता लूप सुद्धा जेव्हा तुमचं रन झालेलं आहे तर डेटा तुमचं शफल होऊनच प्रिंट झालेलं आहे. लूप पण जेव्हा सेटवरती चालणार तेव्हा पण तुमच्या डेटाची पोझिशन फिक्स नाही, कारण सेटमध्ये डेटाची पोझिशन फिक्स नसते. सो कन्कॅटिनेशन अलाउड नाही आहे, रिपिटेशन अलाउड नाही आहे. फक्त मेंबरशिपला तुम्ही यूज करू शकता आणि लूपला तुम्ही सेटवरती यूज करू शकता. फॉर लूप करा, वाईल लूप करा, जो तुम्हाला पाहिजे. व्यवस्थितपणे पॉईंट नोट डाऊन करा. सेट आपलं इथं आता फिनिश होतोय. सेटचा टॉपिक आपलं इथं संपलेलं आहे. जेवढे व्हेरिएशन्स होते, जेवढे ऑपरेशन्स होते सेटवरती, कसं सेट क्रिएट करायचं, एम्प्टी सेट कसं करायचं, सेट फंक्शनचं यूज करून सेट कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला शो केलं. एम्प्टी सेट फक्त तुम्ही सेट फंक्शनचं यूज करूनच एम्प्टी सेट क्रिएट करू शकता. एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स हा एम्प्टी सेट नसतो, एम्प्टी डिक्शनरी असतो, ते पण तुम्हाला दाखवून दिलं आहे. सेटमध्ये ॲज अ डेटा म्हणून लिस्ट आणि डिक्शनरी अलाउड नाही आहे, ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. सेटमधले वेगवेगळे मेथड्स तुमच्यासमोर मांडलेले. फ्रोझन सेट काय असतो, सेटचे जॉईन मेथड्स काय असतात ते पण तुम्हाला शो केलेले.
सेटवरती तुम्ही केवढे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता, जेवढे पण ऑपरेशन्स होते ते तुमच्यासमोर मांडलेले आहेत. ठीक आहे. काय डाऊट असेल सेटमध्ये तर विचारा. सेट टॉपिक एंड झालेला आहे. स्ट्रिंगपासून आपण स्टार्ट केलं होतं. स्ट्रिंग, लिस्ट, टपल आणि सेट. आज 4था डेटा टाईप पण आपलं संपलेलं आहे. आता राहिलेला आहे शेवटचा डेटा टाईप. बेसिक पायथन आपलं इथं कंप्लीट होईल शेवटचा डेटा टाईप सोबत, आणि तो आहे डिक्शनरी. ठीक आहे. सो डिक्शनरीला आपण आता चालू करू. नवीन फाईल बनवा आणि डिक्शनरी डेटा टाईपला व्यवस्थितपणे समजून घ्या. झालं. ती याच्यानंतरची बॅच किती वाजता असते? 3:30. 3:30 आहे का? 3 वाजता पण आहे कोणती? चालू करू. डिक्शनरी. ठीक आहे. आता डिक्शनरी पण काय तुमचं पायथनमध्ये एक प्रकारचा डेटा टाईप आहे. डिक्शनरी पण काय पायथनमध्ये एक प्रकारचा तुमचा डेटा टाईपच आहे. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे डेटा टाईप स्टडी केले, नॉर्मल आपण स्ट्रिंगपासून स्टार्ट केलं होतं. स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन डेटा टाईप. त्याच्यानंतर आपण गेलो लिस्ट, टपल आणि सेट कर. हां, असे वेगवेगळे डेटा टाईप्स तुम्ही काय केलेले, स्टडी केलेले. वेगवेगळे डेटा टाईप्स तुम्ही पायथनमध्ये स्टडी केलेले आहे. डिक्शनरी पण काय पायथनमध्ये एक प्रकारचा डेटा टाईपच आहे. पण कोणता डेटा टाईप आहे, कसा डेटा स्टोअर होणार आहे डिक्शनरीमध्ये, त्याला अंडरस्टँड करून घेऊ. डिक्शनरीमध्ये डिक्शनरी क्रिएट कशी करायची, यूज कुठं करणार आहे तुम्ही, कसं डेटा डिक्शनरीमध्ये ॲक्च्युअलमध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. सो त्याला पण समजून घेऊ. सगळ्यात पहिले डिक्शनरी. तुमचा जो डिक्शनरी आहे तो असा डेटा टाईप आहे जो कर्ली ब्रॅकेट्सच यूज करून तुम्ही काय करणार आहे, डिक्शनरीला क्रिएट करणार आहे. आणि कधी यूज करणार तुम्ही पायथनमध्ये डिक्शनरी, जेव्हा तुम्हाला डेटा की आणि व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये काय करायचं, स्टोअर करायचं आहे. जेव्हा तुम्हाला डेटा की आणि व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तेव्हा तुम्ही डिक्शनरी कन्सेप्टला यूज करणार आहे. एक पर्टिक्युलर डेटा तुम्हाला जर का स्टोअर करायचा असेल प्रत्येकाचं, तर तुम्ही सेपरेट डिक्शनरीमध्ये काय करणार आहे, तुम्ही स्टोअर करणार आहे. लक्ष द्या. जेव्हा पण तुम्हाला एक पर्टिक्युलर डेटा असं स्टोअर करायचं आहे, सपोज आपण स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊ. एका क्लासमध्ये 100 ऑफ स्टुडंट्स असतात. त्या 100 ऑफ स्टुडंटचा प्रत्येक डेटा तुम्हाला एका ठिकाणी सेव्ह करून ठेवायचा आहे. सो तुम्ही डिक्शनरी कन्सेप्टचा यूज करून त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. सो प्रत्येक स्टुडंटचा डेटा आपण एक डिक्शनरीमध्ये काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. आणि कसं सेव्ह करणार आहे, की व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये डेटाला आपण काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. लक्ष द्या. डिक्शनरीमध्ये जेव्हा पण तुम्हाला कीज आणि व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये डेटाला स्टोअर करायचा असेल तेव्हा डिक्शनरीला यूज करणार आहे तुम्ही पायथनमध्ये. आता डिक्शनरीला क्रिएट कसं करायचं आहे, सेम सेटचंच कन्सेप्ट होतं कर्ली ब्रॅकेटचं, आणि डिक्शनरीचा पण कन्सेप्ट आहे कर्ली ब्रॅकेट्स. डिक्शनरीचं पण काय सांगतोय, कर्ली ब्रॅकेट्सच यूज करून तुम्ही तुमच्या डिक्शनरीला क्रिएट करा. फक्त ओळखणार कसं, पायथन कसं कन्सिडर करणार, हा सेट एका डिक्शनरी आहे. सेटमध्ये जो डेटा तुम्ही पास करतात तो सेपरेटेड बाय कॉमा असतो आणि सिंगल डेटा तुम्ही पास करू शकता. पण डिक्शनरीमध्ये पण तुम्ही जेव्हा डेटा पास करणार आहे तो पण सेपरेटेड बाय कॉमा असणार आहे. पण तो जो तुमचा डेटा असतो, जो डेटा तुम्ही पास करता डिक्शनरीमध्ये, तो कीज आणि व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये असतो. एक असते की आणि दुसरी असते तुमची व्हॅल्यू. हे गोष्ट लक्षात घ्या. डिक्शनरीमध्ये जो डेटा पास होतो तो कीज आणि व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये पास होतो. डिक्शनरी काय, एक कलेक्शन ऑफ कीज व्हॅल्यूज पेअर. ही गोष्ट लक्षात घ्या. डिक्शनरी काय तुमचं की आणि व्हॅल्यूचं पेअर्स असणार आहे. सो कसं क्रिएट करणार आपण त्याला आता ते चेक करू आपण. चला, सगळ्यात पहिले क्रिएट कसं करायचं डिक्शनरीला.
डिक्शनरीमध्ये डी इक्वल टू तुम्हाला काय लावायचं आहे, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा झाला तुमचं डिक्शनरी क्रिएट करण्याची मेथड. डिक्शनरी क्रिएट झाली त्याच्यानंतर तुम्हाला काय राईट करायचं आहे, की. काय राईट करायचं आहे, तुमची की. आता की तुमची असणार आहे काही अशा पद्धतीने, एक असणार आहे तुमचं की, त्याच्यानंतर लावायचं आहे कोलन आणि त्याच्यानंतर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे व्हॅल्यू, काय अशा पद्धतीने. कसं आहे सिंटॅक्स, सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये पहिले राईट करायची की आणि मग तुम्हाला राईट करायचं आहे व्हॅल्यू. असे तुम्ही नंबर ऑफ की व्हॅल्यू पेअर्स एका डिक्शनरीमध्ये क्रिएट करू शकता. पाहिजे तेवढे की, पाहिजे तेवढे व्हॅल्यूज तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट करू शकता. हा झाला माझं पहिलं की व्हॅल्यू पेअर, हा माझा काय फर्स्ट की व्हॅल्यू पेअर. आता सेकंड मला जर का क्रिएट करायचं आहे तर काय लावायचं आहे, कॉमा लावायचं आहे. कॉमा नंतर तुम्हाला सेकंड की व्हॅल्यू पेअरला राईट करायचं आहे. काय अशा पद्धतीने हे असणार आहे तुमचं डिक्शनरी. आता हा झाला तुमचं डिक्शनरी क्रिएट करण्याची पद्धत. प्रिंट पण करू शकता तुम्ही, डी टाईप पण चेक करू शकता. काय ते कशा फॉर्ममध्ये डेटा तुमच्या समोर विजिबल होणार आहे, सेम जसं तुम्ही स्टोअर केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने की व्हॅल्यू कॉमा दुसरी की आणि व्हॅल्यू परत तुमचा डेटा. क्लास काय आलाय, डिक्शनरी, डिक्ट, DICT. आता तुमचा जो डिक्शनरी असतो तो म्युटेबल ऑब्जेक्ट असतो. म्हणजे काय, तुमचा जो डिक्शनरी आहे तो म्युटेबल आहे, म्हणजे की तुमचं डिक्शनरी इथं चेंज होऊ शकतो. जसं पाहिजे तसं तुम्ही तुमचा डिक्शनरीमध्ये डेटा ॲड करू शकता. जसं पाहिजे तसा डेटा तुम्ही डिक्शनरीमध्ये ॲड करू शकता, डिलीट करू शकता, अपडेट करू शकता. ठीक आहे. सो डिक्शनरी तुमचं काय म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. पण ह्याच्यामध्ये कीज आणि व्हॅल्यूजमध्ये काही रूल्स आहे. जेव्हा पण तुम्ही एकच मिनटं, डिक्शनरी काय बेसिकली तुमचं की व्हॅल्यू पेअरचं कलेक्शन आहे आणि डिक्शनरी तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट पण आहे. पण कीज आणि व्हॅल्यूसाठी डिक्शनरीमध्ये काही रूल्स सेट आहे. कीज आणि व्हॅल्यूसाठी डिक्शनरीमध्ये काही रूल्स सेट आहे. की जे तुमचे असणार आहेत ते युनिक पाहिजे आणि इम्युटेबल पाहिजे. नीट लक्ष द्या, कीज जे असणार आहे तुमचे, जेव्हा पण तुम्ही की व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे, जे पण तुम्ही की व्हॅल्यू बनवणार आहे त्या केसमध्ये तुमचे जे कीज असतील ते कसे असले पाहिजे, युनिक असले पाहिजे. पूर्ण डिक्शनरीमध्ये जेवढे पण तुम्ही कीज क्रिएट करणार आहे, जेवढे पण की व्हॅल्यू पेअर्स तुम्ही क्रिएट करणार आहे त्याच्यामध्ये सगळे कीज तुमचे युनिक असतील. सगळे कीज कसे असतील, तुमचे युनिक असतील आणि इम्युटेबल असतील. ठीक आहे. सो कसं सांगतोय मी ते तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. एक एक पॉईंट तुमच्या समोर मांडतोय आणि नीट नोट डाऊन करा आणि इम्प्लिमेंट पण करा. व्हेरिएबल बनवलंय आणि आता आपण कीज आणि व्हॅल्यूजला इथं काय करू, राईट करू. सगळ्यात पहिले जर का तुम्ही की इंटिजर ठेवणार असेल, जर का तुमची की इंटिजर डेटा असेल तर विदाउट कोट्स तुम्ही पास करणार. आणि जर का तुमची कीचं जो पण नाव असेल, तुम्ही कीला जो पण नाव देणार आहे तो जर का तुमचा अल्फाबेट डेटा असेल तर तो स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये पास होईल, म्हणजे की कोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तुमचं पास होईल. D1 बनवत आहे.
त्याच्यामध्ये पहिल्या कीला मी नाव देतोय नेम, पुढं लिहितोय तुमचं नाव, राईट डाऊन करा तिथं काय अशा पद्धतीने. त्याच्यानंतर कॉमा देतोय, अजून एक व्हेरिएबल की बनवतोय आणि त्याच्यासोबत त्याची व्हॅल्यू सुद्धा इथं काय करतोय अटॅच करतोय. त्याच्यानंतर कोर्स नावाची की बनवतोय आणि त्याच्यासोबत त्याची व्हॅल्यू काय देतोय काही अशा पद्धतीने. सो असं तुम्ही नंबर ऑफ की आणि व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन करून डिक्शनरी तुमची क्रिएट करू शकता. लक्षात द्या कशा पद्धतीने डिक्शनरी क्रिएट केलेली, कशा पद्धतीने कीज आणि व्हॅल्यूज तिथं राईट केलेले. एक आहे की आणि त्या कीची आहे व्हॅल्यू. प्रत्येक की व्हॅल्यू पेअर तुमचं युनिक असणार आहे, हे गोष्ट लक्षात द्या. कारण प्रत्येक कीज तुमची युनिक असली पाहिजे. तुमचं कीचा जो नाव आहे तो रिपीट नाही झाला पाहिजे. या डिक्शनरीमध्ये टोटल नंबर ऑफ कीज आणि व्हॅल्यू किती आहे 3 आहे. या डिक्शनरीची जर का लेंथ कॅल्क्युलेट केली तर किती निघणार आहे 3 निघणार आहे. 3 काय, कारण याच्यामध्ये 3 की व्हॅल्यू पेअरचं कॉम्बिनेशन प्रेझेंट आहे. आणि तुमचे जे कीज असतात ते काय पाहिजे युनिक पाहिजे. का सांगतोय युनिक, लक्ष द्या. सपोज जर का एखादी कीचं नाव मी सेम इथं काय केलं रिपीट केलं, इथं काय करतोय मी की नेमला काय करतोय रिपीट केलं आणि व्हॅल्यूजला पण मी इथं काय करतोय पुट करतोय. आता जो डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये नेम नावाची जी की आहे ती रिपीट झालेली माझ्याकडून. एकदा फर्स्ट पोझिशनवरती राईट केलंय, एकदा लास्ट पोझिशनवरती राईट केलेलं आहे. म्हणजे की व्हॅल्यू जी आहे ती की जी आहे ती रिपीट झालेली. डिक्शनरीमध्ये जी की आहे ती काय झालेली रिपीट झालेली. आता जेव्हा मी त्याला D1ला प्रिंट करणार आहे, सो तुम्ही बघू शकता नेममध्ये नेम एकदाच आलेलं आहे, की तुमची एकदाच आलेली. इथं 2 वेळेस मी नेमला रिपीट केलं होतं, एकदा इथं रिपीट झालेलं आहे आणि सेकंड टाइम तुमचं नेम इथं रिपीट झालेलं आहे. पण प्रिंट होताना पायथनने आउटपुटमध्ये जो नेम की दिलेली आहे, आपली जी नेम की आहे ती एकदाच प्रिंट केलेली आणि त्याच्यासोबत जो डेटा आहे, जो लास्ट की होती त्याचा डेटा काय केलेला आहे त्यांनी ओव्हरराईट केलेलं. पहिल्यांदा जेव्हा मी की बनवली त्याला नाव काय दिलं होतं, माझं नाव नैनेश. त्याच्यानंतर मी परत एकदा सेम कीला राईट केलं, आता फक्त व्हॅल्यू काय केली मी डिफरंट दिली. त्या केसमध्ये नेम नावाच्या कीला व्हॅल्यू कोणती भेटली, ABC भेटली. म्हणजे याचा अर्थ काय, जर का तुमचं की रिपीट झाली तर त्याच्यासोबत जी लास्ट की असेल तुमच्या डिक्शनरीमध्ये, जिथं पण तो लास्ट की असेल त्याची व्हॅल्यू काय होणार, त्याला सेट होणार. त्या कीला व्हॅल्यू कोणती सेट होणार, जो पण की तुमचा लास्ट असेल. तुम्हाला रिपीट करायचं आहे की तुम्ही करू शकता. मी परत एकदा इथं काय करतोय, आता नेमला रिपीट करतोय, परत एकदा काय करतोय नेमला रिपीट करतोय. आता काय देतोय नेममध्ये XYZ. आता नेम मध्ये कोणता डेटा स्टोर होईल, नेम नावाच्या की मध्ये कोणता डेटा स्टोर होईल, XYZ. नेम नावाच्या की मध्ये तुमचा डेटा कोणता स्टोर होणार आहे आता, XYZ. सगळ्यात पहिले पायथन काय करतोय, या नेमला रीड करतोय, नेम नावाची की क्रिएट करतोय आणि त्याला डेटा कोणता असाइन करतोय, नैनेश. त्याच्यानंतर तो पुढे जातोय, एज क्रिएट करतोय, कोर्स क्रिएट करतोय. त्याच्यानंतर परत त्याला कोण सापडलंय, नेम नावाची की सापडली. आता त्यांनी काय केलं, डेटाला ओव्हरराईट केलं, म्हणजे हा डेटा डिलीट केला आणि ABCला तिथं ॲड केलं. परत एकदा पुढं जातोय, त्याला परत एकदा नेम नावाची की सापडती. आता तो काय करतोय, ABCला डिलीट करतोय आणि XYZला तिथं स्टोअर करतोय. सो बघू शकता आता नेम मध्ये कोण आलंय, XYZ आहे. सो की तुमची युनिक पाहिजे आणि ते रिपीट नाही असली पाहिजे. डिक्शनरीला क्रिएट कसं करायचं ते समजा. कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये कसं डेटा पुट करायचंय, की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटाला पुट करायचंय. डिक्शनरी काय असते, कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. नंबर ऑफ की व्हॅल्यू पेअर्स तुम्ही एका डिक्शनरीमध्ये पुट करू शकता, सेपरेटेड बाय कॉमा. तुमचे जे की असतात, जेव्हा पण तुम्ही डिक्शनरीमध्ये की आणि व्हॅल्यू क्रिएट करताय तर तुमचे जे कीज असतात ते कसे पाहिजे, युनिक पाहिजे. कीचं जो पण नाव असेल, कीमध्ये तुम्ही जो पण नाव दिलेलं आहे तो नाव परत रिपीट नाही झाला पाहिजे. त्या डिक्शनरीमध्ये तरी रिपीट नाही झाला पाहिजे. तुम्ही दुसरी डिक्शनरी बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा सेम सगळं कॉपी करा, तो चालेल. पण या डिक्शनरीमध्ये, या D1 नावाच्या डिक्शनरीमध्ये तो की रिपीट नाही झाला पाहिजे. अजून एक डिक्शनरी बनवत आहे.
आता डिक्शनरी बनवली आहे D2 नावाची. D2 नावाच्या डिक्शनरीमध्ये तुम्ही बघू शकता, आता मी कीमध्ये काय नाव देतोय, इंटिजर देतोय. आता मी तुम्हाला काय दाखवलं, स्ट्रिंग ॲज ए डेटा टाईप तुम्ही कीला नाव देऊ शकता. जो की तुम्ही बनवताय त्याला तुम्ही स्ट्रिंगमध्ये पण बनवू शकता, आणि सेम जी की तुम्ही बनवताय ते तुम्ही इंटिजरमध्ये पण बनवू शकता. कशामध्ये? इंटिजरमध्ये. सो गरजेचं नाही आहे की तुम्ही की फक्त स्ट्रिंगमध्येच बनवली पाहिजे. कीला तुम्ही जो नाव देणार आहे, तुमची जी पण की असणार आहे त्याला जो पण नाव पडणार आहे, तो असं गरजेचं नाही आहे की स्ट्रिंगमध्येच पाहिजे. तो इंटिजर म्हणून पण तुम्ही पास करू शकता. आता मी फ्लोट म्हणून पास करतोय, चला ते कन्सिडर करू आपण. तो फ्लोटचं पण डेटा टाईप कीला व्हॅलिड आहे. कीला जेव्हा पण तुम्ही नाव देणार आहे, कीला जेव्हा तुम्ही नेमिंग करणार आहे, तो स्ट्रिंग पण व्हॅलिड आहे, इंटिजर पण व्हॅलिड आहे, आणि कोण व्हॅलिड आहे, फ्लोट डेटा पण व्हॅलिड आहे. आता आपण बुलियनसाठी जाऊ. सक्सेसफुली तुमचं की ॲज ए बुलियन नेम सुद्धा काय झालेलं इथं कन्सिडर झालेलं. सगळे डेटा टाईप चेक करा. जेव्हा पण तुम्ही कीला नाव देणार आहे, सो जो नेम तुम्ही कीला प्रोव्हाइड करताय तो स्ट्रिंग व्हॅलिड आहे, इंटिजर व्हॅलिड आहे, फ्लोट डेटा टाईप व्हॅलिड आहे, आणि बुलियन डेटा टाईप पण काय व्हॅलिड आहे. पण आता कोण व्हॅलिड नाही आहे, मी तर काय सांगतोय, कीज जे तुम्ही क्रिएट करणार आहे ते इम्म्युटेबल कसे असले पाहिजे, इम्म्युटेबल पाहिजे. स्ट्रिंग ऑब्जेक्ट जो आहे तुमचं इम्म्युटेबल, स्ट्रिंग जो डेटा टाईप आहे तो तुमचं काय इम्म्युटेबल आहे. सपोज जर का आता मी D3 नावाची डिक्शनरी इथं क्रिएट करतोय, आणि आता कीला जो नाव देणार आहे तो मी लिस्ट डेटा टाईपच्या फॉर्ममध्ये देणार आहे. लक्ष द्या, मी लिस्ट डेटा टाईपच्या फॉर्ममध्ये काय करणार आहे, नाव देणार आहे. कशा पद्धतीने देतोय बघा. इथं मी काय स्टोअर करतोय, ॲपल. माझं जो कीची पोझिशन होती ना, जी कीची पोझिशन होती ना, तिथं मी काय केलेलं आहे, लिस्टला टाकलेलं आहे, लिस्ट डेटा टाईपला टाकलेलं आहे. आता व्हॅल्यू काय देतोय मी, व्हॅल्यू तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. चला दिलंय मी इथं फ्रूट. आता आपण काय करू, प्रिंट करू. कोणाला प्रिंट करणार आपण आता, D3 ला. काय येणार तुम्हाला, एरर येणार. एरर काय येणार, कारण लिस्ट काय तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्ट तुमची चेंज होऊ शकतो, पण आपल्याला कीज कसे पाहिजे, डिक्शनरीमध्ये जे कीज असतात ते कसे असतात, इम्म्युटेबल असतात. सो तुम्ही ॲज ए लिस्ट की नेम म्हणून पास नाही करू शकता. की नेम जेव्हा तुम्ही पास करणार आहे तेव्हा त्यामध्ये तुम्ही लिस्ट ॲज ए पास नाही करू शकत. तुम्ही स्ट्रिंग पास करा, तुम्ही फ्लोट पास करा, इंटिजर पास करा, बुलियन डेटा पास करा ॲज ए की नेम, ते व्हॅलिड पॉईंट आहे, पायथनमध्ये तो एक्सेप्टेबल पण आहे. पण ॲज ए लिस्ट म्हणून तुम्ही की नेम पास नाही करू शकत डिक्शनरीमध्ये. नीट लक्ष द्या, ॲज ए की नेम, ॲज ए लिस्ट तुम्ही की नेम म्हणून पास नाही करू शकत डिक्शनरीमध्ये. लिस्टला कधीच की नेम म्हणून पास करू नका, ते तुम्हाला एरर देणार आहे. मग लिस्ट व्हॅलिड नाही आहे. आता आपण बघू टपल व्हॅलिड आहे का. ठीक आहे, लिस्ट तर तुमची व्हॅलिड नव्हती. चला आपण दुसरंच बनवू. आता काय केलेलं आहे, की नेम म्हणून मी काय पास केलंय, एक टपलला पास केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता सक्सेसफुली काय झालेलं आहे, इथं डेटा माझं प्रिंट झालं. सो टपल बेसिकली तो क्रिएट नाही झाला, कॉमा लावा.
सक्सेसफुली तुमचं टपल ॲज ए की नेम म्हणून सेट झालेलं आहे. डिक्शनरीमध्ये तुम्ही की नेमला टपल म्हणून पण काय करू शकता, सेट करू शकता. सेम लिस्ट अलाउड नाही आहे तर सेट पण अलाउड नसेल. सेट कसं आहे तुमचं म्युटेबल डेटा टाईप आहे. परत डिक्शनरी पण अलाउड नाही आहे ॲज अ की नेम म्हणून तुम्ही डिक्शनरी पण पुट नाही करू शकत, कारण तो सुद्धा म्युटेबल डेटा टाईप आहे. सो हा पॉईंट नोट डाऊन करा. जेव्हा पण तुम्ही डिक्शनरी क्रिएट करताय आणि तिथं की व्हॅल्यूज तुम्ही क्रिएट करणार आहे, की व्हॅल्यूचे पेयर्स तुम्ही क्रिएट करणार आहे. सो जेव्हा पण तुम्ही कीला नाव देणार, तिथं तुमचं स्ट्रिंग डेटा चालेल, फ्लोट डेटा चालेल, इंटिजर चालेल, बुलियन डेटा चालेल, पण लिस्ट, सेट आणि डिक्शनरी चालणार नाही. टपल सुद्धा व्हॅलिड आहे. टपल सुद्धा काय तुमचं व्हॅलिड आहे. म्हणून सांगितलं होतं तुम्हाला डिक्शनरी युनिक पाहिजे. डिक्शनरीमध्ये जे कीचे नाव असतील ते युनिक पाहिजे आणि इम्म्युटेबल पाहिजे. झालं? समजलंय डिक्शनरी काय कशी क्रिएट करणार. की व्हॅल्यू पेयर्स कसे टाकणार, सेपरेटेड बाय कॉमा. त्याच्यानंतर जे कीज क्रिएट करणार त्याला जे नावं देणार ते युनिक पाहिजे आणि इम्म्युटेबल पाहिजे. पुढं काय सांगतोय, व्हॅल्यूज जे असणार तुमच्या डिक्शनरीमध्ये ते कोणत्या पण डेटा टाईपचे चालतील आणि डुप्लिकेटेड पण चालतील. व्हॅल्यूजला काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. एकच व्हॅल्यू तुम्ही सगळ्या कीजसाठी पण रिपीट केलं तरी काही फरक पडणार नाही. कसं सांगतोय, काय बनवलं इथं आता 3 की व्हॅल्यू पेयर्स बनवलेले. 3 की व्हॅल्यू पेयर्स आहे. हा माझं पहिलं की व्हॅल्यू पेयर आहे ज्याच्यामध्ये कीचं नाव काय फ्रूट आणि व्हॅल्यूचं नाव काय ॲपल. सेकंड की व्हॅल्यू पेयर काय, त्याच्यामध्ये कीचं नाव काय फ्रूट 2 आणि व्हॅल्यूचं नाव काय ॲपल. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता जे व्हॅल्यूज आहे, हे जे व्हॅल्यूज आहे हे माझे रिपीट झालेले डिक्शनरीमध्ये, पण कीज वेगवेगळे. कीज तुमचे वेगवेगळे. कीजचे जे नावं आहे ते प्रत्येक तिन्ही पण की व्हॅल्यू पेअरमध्ये सेपरेट आहे, युनिक आहे. आउटपुटवरती तुम्ही इथं चेक करू शकता. व्हॅल्यूजला काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. व्हॅल्यूज कोणत्या पण डेटा टाईपचं चालणार आणि डुप्लिकेट पण चालणार. लक्ष द्या, डिक्शनरी क्रिएट कसं करायचं आहे, कर्ली ब्रॅकेटचा यूज करून. एवढंच पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. डिक्शनरीला क्रिएट कसं करायचं आहे, कर्ली ब्रॅकेटचा यूज करून. डिक्शनरी काय, की व्हॅल्यू पेयर्सचं कॉम्बिनेशन. की व्हॅल्यू पेयर्स तुम्हाला इथं क्रिएट करायचे. पण जे की व्हॅल्यू पेयर्स तुम्ही इथं क्रिएट करताय त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही की क्रिएट करणार आहे. सो तुमची जी की असणार आहे डिक्शनरीमध्ये ते युनिक पाहिजे. प्रत्येक की तुमची युनिक पाहिजे आणि इम्म्युटेबल पाहिजे. एकदा की क्रिएट झाली की परत तो चेंज नाही झाली पाहिजे. जर का कीचं नाव रिपीट झालं तर तुमचं व्हॅल्यू ओव्हरराईट होणार. आणि सेम व्हॅल्यूसाठी कोणतं पण डेटा टाईप चालेल आणि डुप्लिकेट डेटा पण चालेल.
एमटी डिक्शनरी बघू आता. एमटी डिक्शनरीमध्ये काय असेल, एमटी डिक्शनरीचा अर्थ काय, आपण एमटी स्ट्रिंग बघितलं, एमटी लिस्ट, टपल, सेट पण बघितलं. सेम असतो एमटी डिक्शनरी. डिक्शनरीला क्रिएट कसं करायचं, कर्ली ब्रॅकेटचं यूज करून तुम्ही काय करू शकता, डिक्शनरीला क्रिएट करू शकता. सो कर्ली ब्रॅकेट्स क्रिएट करायची आणि त्याला एमटी ठेवायचं. नॉर्मल नुसते कर्ली ब्रॅकेट्स लावायचे आणि त्याला एमटी ठेवायचं. तो काय झालं तुमचं एमटी डिक्शनरी, तर काय होणार आहे तुमचं क्रिएट होणार. टाईप चेक करा. सो बघू शकता सक्सेसफुली तुमची एमटी डिक्शनरी इथं क्रिएट झालेली आणि क्लास पण त्याचं काय आलं, डिक्ट आलेलं. सेकंड मेथड काय, एमटी डिक्शनरी क्रिएट करण्याची, डिक्शनरीचं फंक्शन. हां, डिक्ट फंक्शन. स्ट्रिंगमध्ये आपण str फंक्शन बघितलं होतं, लिस्टमध्ये लिस्ट, टपलचं टपल फंक्शन होतं, सेटचं सेट फंक्शन होतं. सेम आपल्याकडं काय डिक्ट फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे, डिक्ट फंक्शन. सो जेव्हा मी D7 इक्वल टू काय करतोय, डिक्ट करतोय, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट आणि प्रिंट करतोय, कुणाला करतोय, D7 ला. इथं पण काय होणार आहे, तुमची एमटी डिक्शनरीज काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. सो बघू शकता दोन मेथड्स आहेत. एक आहे एमटी डिक्शनरी बनवण्यासाठी कर्ली ब्रॅकेट्सला एमटी ठेवा आणि दुसरी मेथड आहे तुमच्याकडे डिक्ट फंक्शन. डिक्ट फंक्शनचा यूज करून पण तुम्ही एमटी डिक्शनरी इथं क्रिएट करू शकता. आता आपण क्रिएट करणारे कुणाला, डिक्शनरीला युजिंग डिक्ट फंक्शन. लिस्टमध्ये, स्ट्रिंगमध्ये, टपलमध्ये पण, सेटमध्ये पण आपण सेट फंक्शन, लिस्ट, टपल फंक्शनचा यूज करून त्यांचं पर्टिक्युलर डेटा टाईप आपण इथं क्रिएट केले होते. सेम आपण डिक्शनरीला पण क्रिएट करू डिक्ट फंक्शनला यूज करू. डिक्शनरीला पण आपण काय करणार आहे, क्रिएट करणार आहे डिक्ट फंक्शनचं यूज करू. ठीक आहे. सो वेगवेगळे मेथड्स आहे. डिक्ट फंक्शनचं यूज करून तुम्ही डिक्शनरीला क्रिएट करू शकता. डिक्शनरीला क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहे आणि ते पण कसं, डिक्ट फंक्शनचं यूज करून. सो कशा पद्धतीने होणार ते बघू आता. चला, D8 नावाचं तुमच्यासाठी व्हेरिएबल बनवतोय आता आणि कुणाला राईट करतोय, डिक्ट फंक्शनला राईट करतोय. कारण आपण आता जो डिक्शनरी बनवणार आहे तो कसं बनवणार आहे, कर्ली ब्रॅकेटचं यूज करून. आता आपण डिक्शनरीला क्रिएट नाही करणार. आता कसं क्रिएट करणार, आपण डिक्ट फंक्शनचं यूज करून डिक्शनरीला क्रिएट करू. सो डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटाला पास करायचं आहे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तसं तर आपण त्यांना काय म्हणणार आहे, कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्स, की आर्ग्युमेंट्स. ठीक आहे बेसिकली. सो तुम्हाला काय करायचं, इथं सपोज मी देतोय नेम
इक्वल टू करायचं आहे आणि तुमचा नेम जो असेल तो तुम्हाला इथं पुट करून द्यायचा आहे. काय अशा पद्धतीने कॉमा लावायचं आहे आणि पुढचा जो व्हेरिएबल असेल त्याचं नाव आणि 22. पुढचं जो व्हेरिएबलचं नाव असेल कोर्स इक्वल टू पायथन. कसं राईट केलंय डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये लक्षात आहे. ही तुमची काय की पायथन याला व्हेरिएबल कन्सिडर नाही करणार आहे. लक्षात द्या पायथन याला व्हेरिएबल म्हणून कन्सिडर नाही करणार आहे. पायथन याला काय कन्सिडर करणार आहे नेमला की म्हणून कन्सिडर करणार आहे आणि याला इक्वल टूच्या नंतर जी व्हॅल्यू असेल त्याला काय कन्सिडर करणार आहे ॲज ए त्या कीची व्हॅल्यू. सो हा तुमच्या डिक्शनरीमध्ये काय क्रिएट होणार की व्हॅल्यू पेअर क्रिएट होणार. एक सिंगल की व्हॅल्यू पेअर इथं काय होणार तुमचं क्रिएट होणार. नेम तुमचा काय असेल की असेल आणि हा जो डेटा आहे इक्वल टूच्या लेफ्ट साईडला जो तुमचा डेटा असेल तो तुमचा की म्हणून कन्सिडर होईल आणि इक्वल टूच्या राईट साईडला जो डेटा असेल तो तुमचा व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होईल. बरोबर. आणि असं हा पूर्ण कॉम्बिनेशन तुमचा काय झालं एक सिंगल की व्हॅल्यू पेअर झालं. कॉमा केल्यानंतर तुमचं सेकंड की व्हॅल्यू पेअर परत कॉमा केल्यानंतर तुमचा हा थर्ड की व्हॅल्यू पेअर. लक्ष द्या डिक्शनरीला कसं क्रिएट केलेलं आहे आता हे बघा. ऑटो पायथननी काय केलेलं आहे हा जो नेम होता त्याला कशाच्या आतमध्ये पुट केला स्ट्रिंगच्या आतमध्ये पुट केला. जेव्हा त्यांनी डिक्शनरी क्रिएट केली तेव्हा इक्वल टूच्या जो लेफ्ट साईडला कंटेंट होता त्याला बरोबर की म्हणून कन्सिडर केला आणि त्याला स्ट्रिंगच्या आतमध्ये पुट केला. कशाच्या आतमध्ये पुट केलं दोन कोट्सच्या आतमध्ये पुट केलं आणि जो व्हॅल्यू होता त्याला ॲज इट इज पिक केलेलं. व्हॅल्यू जो होता जसं तुम्ही पास केलं होतं तसं ॲज इट इज त्यांनी पिक केलं. त्याच्यामध्ये एक लक्ष द्यायचं आहे डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये डिक्शनरी फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही डिक्शनरी क्रिएट करायला घेताय सो त्या केसमध्ये तुम्ही इंटिजर ॲज ए की म्हणून इथं पास नाही करू शकत. जेव्हा पण तुम्ही डिक्ट फंक्शनचा यूज करून डिक्शनरी क्रिएट करणार आहे आणि तुमची ही मेथड असेल जसं मी तुम्हाला इथं दाखवलं आहे सो त्या केसमध्ये तुम्ही ॲज ए इंटिजर म्हणून इथं यूज नाही करू शकत. फ्लोट पण तुम्हाला व्हॅलिड नाही आहे. सेकंड सपोज मी इथं देतोय ट्रू इक्वल टू हा तुमचं इक्वल टूच्या लेफ्ट साईडला काय हा बेसिकली तुमचं की म्हणून कन्सिडर होणार आहे. सो तो सुद्धा तुम्हाला व्हॅलिड नसणार आहे. हे दोन्ही पण पॉईंट्स नोट डाऊन करा. जेव्हा पण तुम्ही डिक्ट फंक्शनचा यूज करून डिक्शनरी क्रिएट करायला घेणार त्या केसमध्ये तुम्हाला डेटा कसं पास करायचं आहे पहिले तुमचं कीचं डेटा असेल इक्वल टूची साईन आणि मग तुमची व्हॅल्यू असेल कॉमा परत एकदा कीचं नाव असेल इक्वल टूची साईन आणि व्हॅल्यू असेल कॉमा कीचं नाव इक्वल टूची साईन आणि व्हॅल्यू. पण त्या केसमध्ये जो पण डेटा तुम्ही पास करताय तो तुमचा बेसिकली अल्फाबेट जसं तुम्ही व्हेरिएबलला नावं देतात सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथं कीला पण नावं द्यायची. जसे आपण व्हेरिएबल्सला नावं देतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं कीला नाव द्यायचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही नंबर बुलियन डेटा फ्लोट डेटा ॲज ए की म्हणून ह्याच्या आतमध्ये पास नाही करू शकत. डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये पास नाही करू शकत. डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये कधी पण जो की व्हॅल्यू पेअरचं कॉम्बिनेशन तुम्ही पास करताय तो तुमचं नंबर्स आणि बुलियन डेटानी पास नाही झाला पाहिजे. तुम्हाला पास करायचा आहे तो अल्फाबेट डेटा. जसं व्हेरिएबलला नावं देतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथं नेम्स प्रोव्हाइड करायचे. व्हेरिएबल नेमिंग रूल्स होते आपले. व्हेरिएबल नेमिंग रूल्सला लक्षात घ्या आणि सेम त्या पद्धतीने इथं कीला पण नावं द्यायची. पण
कुठं द्यायचं आहे, कधी फॉलो करायचं आहे त्या कन्सेप्टला, जेव्हा तुम्ही डिक्ट फंक्शनचा यूज करून डिक्शनरी क्रिएट करायला घेताय. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा व्यवस्थितपणे. डिक्शनरीमध्ये डिक्शनरी खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. डेटाला स्टोअर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट कन्सेप्ट असतो डिक्शनरी. लिस्ट, टपल, सेट आणि स्ट्रिंगपेक्षा पण तुमचा जो डेटा सेव्ह होणार आहे तो डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये जेव्हा सेव्ह होईल तेव्हाच तो व्हॅलिड असेल. पुढची मेथड आहे डिक्शनरीला क्रिएट करण्याची. ठीक आहे, डिक्शनरीला क्रिएट करण्याची पुढची मेथड काय आता ते समजून घ्या. चला, D9 नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये परत एकदा डिक्ट फंक्शनचाच यूज करणार आहे आपण. ठीक आहे, DICT फंक्शन. त्याच्या आतमध्ये आता आपण कशा पद्धतीने डेटा पास करतोय ते बघा. आता आपण पहिले एक लिस्ट बनवणार आहे. काय बनवणार आहे? एक लिस्ट बनवणार आहे. मेन लिस्ट असेल आपली, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये आपण काय पास करणार आहे? टपलच्या फॉर्ममध्ये की व्हॅल्यू पेअर पास करणार आहे. काय सांगतोय मी? पहिले मेन लिस्ट बनवायची आहे. ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट. त्या दोन ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे? टपल पास करायचं आहे. ठीक आहे, किती टपल पास करणार तुम्ही? तुम्हाला पाहिजे तेवढे. जेवढे तुमचे की व्हॅल्यू पेयर्स असतील तेवढे की व्हॅल्यू पेयरचं तुम्हाला काय करायचं आहे? टपल क्रिएट करायचे आणि तेवढे सगळे टपल्स तुम्हाला या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये पास करायचे. कसं सांगतोय? सपोज हा माझं पहिलं टपल आहे, नीट लक्ष द्या. हा माझा काय? पहिलं टपल आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये पास करताना पाहिजे तसं डेटा तुम्ही पास करायचं. कसं पास करणार? सपोज मला काय करायचं आहे इथं? नेम. हा माझी काय पहिली जी व्हॅल्यू असेल, टपल जेव्हा तुम्ही पास करणार पहिली जी व्हॅल्यू असेल त्या टपलमध्ये ती तुमची की म्हणून रिप्रेझेंट होणार आणि कॉमा करून तुम्हाला पास करायचं आहे तुमची व्हॅल्यू. त्या कीची व्हॅल्यू लगेच त्याच टपलमध्ये पास करून द्यायची. हा झालं तुमचं पहिलं की व्हॅल्यू पेअर. एका टपलमध्ये एक सिंगल की व्हॅल्यू पेअर तुमचं स्टोअर होईल. तो टपल क्लोज होईल, मग तुम्हाला लावायचं आहे कॉमा आणि अजून एक टपल इथं क्रिएट करायचं आहे आणि या टपलमध्ये तुम्हाला सेकंड की व्हॅल्यू पेअर पास करायचं आहे. काय पास करायचं आहे? सेकंड की व्हॅल्यू पेअर. कीचं नाव काय? एज. आणि व्हॅल्यू काय तुमची? 22. परत एकदा तुम्हाला टपल बनवायचं आहे. तिसरं की व्हॅल्यू पेअर तुमच्याकडे असेल तर पहिल्यांदा पास करायचं आहे कीचं नाव आणि मग पास करायचं आहे तुमचं व्हॅल्यू. अशा पद्धतीने तुमच्याकडं डिक्शनरीमध्ये जर का तुम्हाला चौथं की व्हॅल्यू पेअर पण ठेवायचं असेल चौथं की व्हॅल्यू पण तुम्हाला जर का ठेवायचं असेल तर चौथं टपल तुम्हाला क्रिएट करावं लागेल. आता त्याच्या आतमध्ये तुम्हाला सपोज ॲज ए की म्हणून इंटिजर व्हॅल्यू ठेवायची. ॲज ए की म्हणून तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू ठेवायची आहे तर तुम्ही ते पण ठेवू शकता. काय अशा पद्धतीने नीट बघा कसं पास केलेलं आहे डेटा, कसे की व्हॅल्यू पेअर्स पास केलेले डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी. पहिल्यांदा बनवलं होतं एक लिस्ट, त्या लिस्टच्या आतमध्ये सब टपल्स आपण पास केलेले. हा होतं तुमचं पहिलं टपल. पहिलं टपल काय इंडिकेट करतोय? पहिलं की व्हॅल्यू पेअर. सेकंड टपल काय इंडिकेट करतोय? सेकंड की व्हॅल्यू पेअर. हा जो तिसरा टपल आहे तो काय इंडिकेट करतोय? तुमचं थर्ड की व्हॅल्यू पेअर. आणि हा जो फोर्थ टपल आहे तो तुमचा इंडिकेट करतोय फोर्थ की व्हॅल्यू पेअर. जसं पाहिजे तसं. इथं तुम्ही कीला ॲज ए जो नाव तुम्ही कीला देणार आहे तो ॲज ए इंटिजर, फ्लोट सुद्धा देखील तुम्ही इथं पास करू शकता. पायथन बरोबर आता काय करणार तुमच्यासाठी इथं डिक्शनरीला क्रिएट करणार. म्हणजे ते येईल आपल्याला कमेंट आउट करा, परत एकदा कोड रन करा. बरोबर त्यांनी टपल मधली जी फर्स्ट व्हॅल्यू होती त्याला की म्हणून घेतलं आणि जी सेकंड व्हॅल्यू होती त्याला जो सेकंड व्हॅल्यू होती टपलमध्ये त्याला त्या कीची व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केलं. बरोबर बघू शकता तुम्ही की व्हॅल्यू पेअरचं कॉम्बिनेशन एक एक करून इथं पायथननी तयार केलं.
असे नंबर ऑफ वेज आहे डिक्शनरीला क्रिएट करण्यासाठी. सगळ्यात पहिलं वे तुम्हाला या लेक्चरमध्ये दाखवलं होतं. सगळ्यात सिम्पल वे आहे ही पद्धत. कर्ली ब्रॅकेटचा यूज करा, त्याच्यामध्ये की व्हॅल्यू कॉमा सेकंड की व्हॅल्यू पे. दुसरं तुम्हाला दाखवलं डिक्ट फंक्शनचं यूज करून त्याच्या आतमध्ये जसं तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करता सेम त्याच पद्धतीने तुम्हाला व्हेरिएबल क्रिएट करून तिथं पास करायचे. तुमचं व्हेरिएबलचं जो नाव असेल तो कीचं नाव म्हणून कन्सिडर केला जाईल आणि व्हेरिएबलचा जो डेटा असेल तो व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं डिक्ट फंक्शनमध्ये लिस्ट बनवायची. लिस्टच्या आतमध्ये एक एक टपल क्रिएट करत जायचं आणि एक एक टपलमध्ये एक सिंगल की व्हॅल्यू पेअर त्यांचं स्टोअर. असे 3 मेथड्स होते डिक्शनरीला क्रिएट करण्यासाठी. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अजून मेथड्स बघू डिक्शनरी क्रिएट करण्याचे आणि डिक्शनरीवरती पण मेथड्सला आपण अप्लाय करू.